धुळे कारागृहातून खुनाचा कैदी पसार, पोलिसांकडून शोध मोहीम सुरू। धुळे जिल्हा कारागृहात जन्मपेठेची शिक्षा भोगत असलेला भिकन पिंजारी वय 54 हा कैदी कारागृहातून पसार झालाय। नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील खून आणि अपहरण प्रकरणात दोषी ठरवून त्याला 30 एप्रिल 2022 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती। कारागृह प्रशासनाकडून त्याला दररोजच्या कामाचा भाग म्हणून कारागृह परिसरातील बावडी बाग येथे शेती कामासाठी पाठवण्यात आले होते। तिथे काम सुरू असताना त्याने संधी साधून सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून पलायन केले। कैदी फरार झाल्याचे समजताच कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फरार कैद्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। हो बोलू का? कैदी पळाला आपल्या जेलमधून, काय नेमकी घटना घडली आहे सर? तपास सुरू आहे। धुळे जिल्हा कारागृह अंतर्गत नव्याने सुरुवात करण्यात आलेले धुळे जिल्हा खुले कारागृह हे सुरू करण्यात आलेलं असून या ठिकाणी सद्यस्थितीत जवळपास एक आपली 70 बंद्यांची निवड झालेली आहे आणि मध्यवर्ती कारागृहातून त्यांच्या वर्तणुकीनुसार त्यांच्या कारागिरीन चांगल्या वर्तणूक असतात आणि इथं त्यांचं सिलेक्शन होत असते आणि त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर कुटुंबात लवकरात लवकर जाण्याच्या दृष्टीने त्यांचं खुले कारागृहात निवड केली जाते। त्यानुसार जो काल पलायन केलेला बंदी आहे, बंदी क्रमांक 58 भिकन नजीर पिंजारी, यास देखील दैनंदिनीप्रमाणे आपल्या खुले कारागृहात जवळपास एक 15 ते 16 एकर जमीन आपली नदीबागला आहे आणि 6-7 एकर जमीन आपली बावडी बाग म्हणून असे 2 शेतीशेड आहेत। त्या ठिकाणी दैनंदिनीप्रमाणे त्याला बावडी बाग येथे शेतीकाम दिलेलं होतं। दुपारचं जेवण वगैरे करून एक 2:15 ते 2:30च्या दरम्यान त्या बंद्यांनी कर्तव्यावरील कर्मचारी यांची नजर चुकून, आणि तुम्ही बघत असाल की खुले कारागृह हे पूर्ण धुळे शहरातील एकदम मुख्य रहदारी ठिकाणी असल्याने नजर चुकून तो तातडीने तिथून त्यांनी पलायन केलेलं आहे। तर त्याबाबत आम्ही संबंधित पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन येथे BNS 262 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा पण दाखल केलेला आहे। आमचे कारागृह कर्मचारी अधिकारी यांनी पण त्याचा काल शोधाशोध घेतलेला आहे आणि पोलीस स्टेशन मार्फतसुद्धा त्या बंद्याचा शोध घेणे सुरू आहे आणि तो पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहे। तर त्याचा शोध घेणं चालू आहे आणि लवकरच बंदी शोधून सापडेलसुद्धा, त्याचा शोध घेणं सुरू आहे। साहेब, मागे पण आपल्या इथे कारागृहामध्येच फाशी घेण्याची बी घटना आपली होती, पण अशा प्रश्नचिन्ह निर्माण होते की बुवा इथे प्रश्नांचा काही वचक आहे आणि आरोपी पळाला तो फाशी घेणं, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं, याबद्दल काय सांगतो? महिलेने पण फाशी घेतली होती मागे आणि नाही, त्याबाबत नाही।